सकाळचा नाश्ता कधी लेट नाही, जेवण कधी लेट नाही, तिखट कमी जास्त नाही, एवढं सगळं जमते कसं. आणि त्याची पुरणपोळ्या करताना तर वाटायला एक पण बाई नाही याच्यात, पुरणपोळ्या केल्या कोणी. म्हणजे आता 2-3 व्हिजिटर्स लेडीज भेटल्या ना, तर त्यांना आम्ही असं बोललो, मी आणि सुरेखा, की तुम्ही त्यांची भेट घ्या. म्हणजे केसरी आणि वीरा नाही, हे फारच इतके सुरेख लोक आहेत, खूप आवडले. आणि पुन्हा एकदा आभार अमरचे. सगळी सोय अतिशय उत्कृष्ट होती. मला वाटलं होतं म्हणजे कशी, म्हणजे आम्हाला धाकधूक वाटत होती की आपण आता पहिल्यांदा चाललोय. मी 2-3 जणांकडनं ऐकलेलं होतं, पण वी आर व्हेरी हॅपी. आणि नेक्स्ट टाइम कधी कुठेही जायचं म्हटलं तर 100% आम्ही तुम्हाला जॉईन करणार आहे, हे आमच्यातर्फे तुम्हाला प्रॉमिस. आम्हाला मी डॉक्टर पुरुषोत्तम कृष्णाजी प्रसाद, माझी मिसेस सुषमा, ही पहिल्यांदा अमरबरोबर अमरच्या ट्रिपला गेली होती. आणि त्याच्यानंतर तिथं ते एवढं कौतुक ऐकलं, एवढं कौतुक झालं की कुठेतरी थोडीशी असं वाटलं की आपण बघावं, आपण जाऊ. आणि मग ही माझी पहिलीच टूर होती. भिन्न विचाराची, भिन्न लोकांची लोक एकत्र येतात, त्यांना बांधून ठेवायचं आणि बांधून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये एक इमोशनलपणा टाकायचा. सगळ्या प्रोफेशनल टूर्स आहेत, सगळीच लोक चांगली करतात, पण त्याच्यामध्ये जो आपलेपणा आहे, जो जिव्हाळा आहे, आणि ही माझे कुटुंब आहे असं म्हणून ज्यावेळेला अमर आणि वैभव आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मामी हे ज्यावेळेशी आमच्याशी संपूर्णपणे आमच्या ह्या 11 दिवसामध्ये वावरत होत्या, आम्हाला कुठेही असं जाणवलं नाही की आपण कुठल्या तरी प्रोफेशनल पैसे भरून आलेल्या टूरवर. बोलता येतच नाहीये. मी फक्त एवढंच म्हणेल, अमरला त्याच्या कार्यासाठी, आयुष्यासाठी, सगळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि इथून पुढच्या ज्या ट्रिप आहे त्यानं सांगायचं आणि आम्ही यायचं, एवढंच आमचं ओबी तुला सांगणं आहे. की त्यानं सांगायचं, काकू या ट्रिपला मी चाललोय आणि तुम्ही या म्हटल्यावर आम्ही येणार आहोत. आमच्या मुलांपेक्षा सुद्धा मी म्हणेन जास्त, म्हणजे मुलंही काळजी करतात, नाही तर त्यांना वाटायचं आई असं म्हणाली. त्यांचे हॉटेल, खाणं पिणं, त्याची व्यवस्था इतकी उत्तम होती की आम्हाला आमची फॅमिली टूरच वाटली. ही असं वेगळं असं काही वाटलंच नाही.